पुढचा पॉइंट आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. आणि अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्टिव्हिटी बघण्याआधी आपण कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी बघणार आहे. तर कार्बोनिल ग्रुप जो आहे तो पोलार नेचरचा आहे. त्याचं कारण असं की कार्बन आणि ऑक्सिजन मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. ॲज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, therefore carbon acquiring partial positive charge and oxygen acquiring partial negative charge. याचं जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर C double bond O, here oxygen carrying 2 lone pair of electrons. By shifting this bond towards oxygen, as oxygen is more electronegative, get converted into your oxygen carrying 3 lone pair of electrons and 1 minus charge, carbon carrying plus charge. हा जो रेझोनेटिंग फॉर्म आहे, स्ट्रक्चरचा जो फॉर्म आहे हा मेजर फॉर्म मध्ये, मेजर क्वांटिटी मध्ये असणार आहे आणि हा जो फॉर्म आहे हा मायनर क्वांटिटी मध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये फक्त काय सांगायचे की कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणजे कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी जी आहे ती जास्त आहे. कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त आहे म्हणजे न्यूक्लियोफिलिक रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन करत असताना न्यूक्लियोफाईलचा जो अटॅक आहे तो अटॅक कोणावर होणार आहे तर हा कार्बनवर होणार आहे. का तर कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त आहे. त्याचं रेझोनन्स हायब्रिड ड्रॉ केल्यानंतर ते कसं येईल बघा, CO या partial plus and here partial minus, and this form is known as resonance hybrid. Resonance hybrid. Okay. Then reactivity of aldehyde and ketone हे बघत असताना आपण अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन कडे, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन कडे कशी असणार आहे, या सबस्टिट्यूशन रिॲक्शन कडे कशी असणार आहे आणि कीटोनची रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे, ह्या पॉइंटचा स्टडी आपण इथे करणार आहे. त्यासाठी आपण दोन घटकांचा विचार करणार आहे. पहिला म्हणजे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि दुसरा स्टिअरिक हिंडरन्स. See, reactivity of aldehydes and ketones is due to the polarity of carbonyl group, जो आताच आपण बघितलेला आहे, which results in electrophilicity of carbon. Means in this resonating structure किंवा या पोलॅरिटी मध्ये आपण काय बघितलं की कार्बन वरती कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. जर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त आहे. कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त असल्यामुळे कार्बन वरती चार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे होणारा न्यूक्लियोफाईलचा जो अटॅक आहे तो कोणावर होणार आहे तर इलेक्ट्रोफिलिक कार्बन वरती. पण अल्डिहाइडची आणि कीटोनची ह्या दोघांचीही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कडे असणारी रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कशी असणार आहे. अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन टुवर्ड्स nucleophilic substitution reaction. Why? Because of two reasons. First reason is influence of electronic effect. Okay. Reactivity of aldehyde is more than ketone. Why? Because of influence of electronic effect. Influence of electronic effect. Because of influence of electronic effect. The influence of electronic effect म्हणजे काय तर सी दिस इज अल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल कार्बनला एक हायड्रोजन असणार आहे आणि एक ग्रुप जो आहे तो अल्किल असेल किंवा अरिल असेल किंवा हायड्रोजन असेल. सपोज आपण इथं आर म्हणता. ओके. तर हे जे अल्किल ग्रुप आहे ते अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन donating inductive effect. Electron donating
इंडक्टिव्ह इफेक्ट, ज्याला आपण काय म्हणणार आहे, प्लस आय. बघा पुन्हा इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मध्ये आपण काय बघणार आहे, अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल कार्बनला एक हायड्रोजन आणि एक अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडलेला असणार आहे. जो अल्किल ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो आणि ह्याच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. जर कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढत असेल तर ह्याची इलेक्ट्रोफिलिसिटी काय होणार, कमी होणार. विच इन्क्रीजेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ कार्बन increases. Electron density of carbon increases. Electron density of carbon increases and electrophilicity of carbon decreases. Yeah, electron density of carbon increases, therefore electrophilicity of carbon decreases. So in case of aldehyde, कार्बन ला जोडलेला अल्किल ग्रुप जो आहे त्याची संख्या किती असते, 1 असते. इन केस ऑफ कीटोन, कार्बोनिल कार्बनला जोडलेल्या अल्किल ग्रुपची संख्या आता किती असणार आहे, 2 असणार आहे. मग इथं हाही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, हाही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो आणि ह्या दोघांच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे किंवा हे दोघं मिळून या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार आणि इलेक्ट्रोफिलिसिटी कमी करणार. मग अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी फक्त एकच ग्रुप वाढवतो, तर कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी दोघं वाढवतात. मग कुठल्या कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी सगळ्यात जास्त कमी होणार आहे, कीटोन. बिकॉज या ठिकाणी 2 बल्की ग्रुप आहेत, 2 अल्किल ग्रुप आहेत, दोघं मिळून ह्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करतात. मग दोघांनी मिळून ह्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी केल्यामुळे तो जास्त प्रमाणात कमी होणार. दरफोर अल्डिहाइडची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी असणारी रिएक्टिव्हिटी जी आहे ती जास्त असणार आहे आणि कीटोनची रिएक्टिव्हिटी जी आहे ती कमी असणार आहे. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आपण काय सांगू शकतो, तर स्टिअरिक इफेक्ट. दुसरा पॉइंट आहे स्टिअरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट. सिया अल्डिहाइड मध्ये पुन्हा कार्बोनिल कार्बनला एकच मोठा ग्रुप जोडलेला असणार आहे. अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल कार्बनला एकच मोठा ग्रुप जोडलेला असणार आहे आणि कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बनला 2 बल्की ग्रुप जोडलेले आहेत. सिया बघा, 2 bulky alkyl groups in ketone come in the way of incoming nucleophile. म्हणजे येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला हे सहजासहजी जागा देणार नाही. इथं तसं नाही. येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला स्टेरिकली हिंडर करण्यासाठी एकच अल्किल ग्रुप आहे आणि येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला स्टेरिकली हिंडर करण्यासाठी 2 बल्की ग्रुप आहेत. दोघं मिळून जास्त स्टेरिक हिंडरन्स करणार, एकटा कमी स्टेरिक हिंडरन्स करणार. दरफोर पुन्हा अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे, कीटोनची रिएक्टिव्हिटी कमी असणार आहे. बघा, येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला अडवण्यासाठी इथे एकच मोठा ग्रुप आहे आणि इथे येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला अडवण्यासाठी ह्याच्याकडे 2 मोठे ग्रुप आहेत. सो दोघं मिळून जास्त स्टेरिक हिंडरन्स करणार. दोघं मिळून तो जास्त स्टेरिक हिंडरन्स करत असतील तर ह्याची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे, कमी असणार. दरफोर अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी ही कीटोनपेक्षा तुलनेनं जास्त. यासाठी आपण 2 रिझन सांगितले. पहिला म्हणजे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, ह्याच्यामध्ये प्लस आय इफेक्ट सांगायचा आहे आणि दुसरा स्टिअरिक इफेक्ट किंवा स्टिअरिक हिंडरन्स असं आपण त्याला म्हणू शकतो.
इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिॲक्शन्स बघणार.